थर्ड क्लास माणसं आहे ती. त्याला आणखी काय म्हणायचं मी? इतकी बेकार माणसं आहे ती, किती बेकार माणसं आहे ती. दादा तुम्ही आता अहो माझ्या मुलीला नाही पण माझ्या नातवाला जरा ताब्यात द्यावं. नाही नाही थोडा वेळ द्या मला. कुठल्याही परिस्थितीत आपण त्याला शोधून काढू. नाही तर मी जाईन तिथे आणि अख्खं शोधून आपण काढून देते तुमच्याकडे. तुम्ही बिलकुल काळजी नका करू, बिलकुल नका करू. ठीक. आणि मला एक सांगा, कोण हे जालिंदर सुपेकर कोण होते? नातेवाईक आहेत? हा मामा आहेत? हा मामा आहेत सुपेकर म्हणून. ते आयजी आहेत ते? हा कमिशनर म्हणतात, ते कमिशनर आहे म्हणून असं ऐक. आयजी, हा इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस प्रेझेंट आहेत ते. संभाजीनगरला राहतात का? अहो मॅडम आम्ही या क्षेत्रातलं काय मला माहिती नाही, कधी कोर्टाची पायरी चढलो नाही, कधी पोलीस स्टेशन माहित नाही आणि हे माझ्या मागे लागले बघा काय. हो आय नो. नाही हे मी का विचारते दादा, तरी त्यांना पोलिसांची मदत आहे की नाही? हो मदतच आहे, त्यांची मदत आहे, त्यांचीही मदत आहे. पहिल्या सुनेच्या वेळेस त्यांनीच केलेलं आहे सगळं. आणि ती मला त्या सुनेचा नंबर पाठवू शकता तुम्ही, मोठ्या सुनेचा? हो पाठवतो, माझ्याकडे नाही, माझ्या दाजींकडे आहे. हा चालेल, मला प्लीज पाठव, मी तिच्याशी पण बोलते. या लोकांना आता सरळ करायचंय आपल्याला सगळ्यांना, बरं सरळ करायचंय. अद्दल, आयुष्याची अद्दल घडली पाहिजे. ठीक ठीक. हा? या. तोय वैष्णवीचे वडील जे आहेत ते लाईव्ह सध्या माध्यमांसोबत संवाद साधतायत. मोठ्या सोनाला हाणून मारून हाकलून दिलेलं आहे. तेच कधी ते कुठले होते मोठे? ते जगतापांचे सासवडचे आहेत, पण ते राहायला बेबेवाडीला इकडे कुठंतरी आहे. ते त्यांचं 6-7 महिन्यात त्यांचं असंच तिला मारून हाणून या नंदेने तिचं पार अशी केस काढून हे. ती काय करते, घरीच असते. 35 वर्षाची आहे ती. लग्न नाही काय नाही, लग्न नाही केलं त्यांनी. काय केलं नाही. या दोघांना पण भावांचं, दोन्ही भावांचं वाटोळं तिनेच केलेलं आहे. आणि मोठा काय करत होता? काय आता मी कशाला बघतो काय हे काय करतो ते. आपली मुलगी दिली झालं विष. आपलं जायचं पाहुण्यासारखं, बघायचं यायचं. त्यांनी पण केस दाखल केलेली. हा त्यांनी पौडला केस दाखल केलेली आहे. त्याचं हे जोडलेलं पण आपण त्याला हो जोडलेलं. त्यांना पण आणलेलं. हा मोठ्या मुलीला हाणून मारून फार कपडे फाडून दिंड काढलेली रात्री 2 वाजता. मोठे सुने हो आणि तिला पळवली, हलवली. एवढे क्रूर लोक. आता ते तुम्हीच ठरवा. आता बघा ते त्याच्यात आहेच की. आणि तिचा तर काय फक्त नोंदवून घेतला आणि यांची नोंदवून घेतली जैसे ते. आता हे तुमच्या आशीर्वादाने मला तरी न्याय मिळतो. सुपेकर कोण होते ते? सुपेकर कोण, त्यांचे पाहुणे आहेत असं समजतं. मदत केली नाही केली मला माहित नाही, पण त्यांचे पाहुणे आहेत. आता ते पण तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं, कारण त्या मुलाचा बायोडाटा माझ्याकडे आला. सुपेकर मामा म्हणून बायोडाटात होतं लग्नपत्रिकेचं. तर आपण बघितलं वैष्णवी हगवणेचे वडील जे आहेत ते या दरम्यान साम टीव्ही सोबत बातचीत करत होते. आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी त्यांच्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे. आणि आता हगवणेंची जी हकालपट्टी पक्षातून झालेली आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी या दरम्यान प्रतिक्रिया दिलेली आहे.